तुम्ही गाफील राहू नका, तुम्ही गाफील राहू नका. आजपासून तयारी एवढी विनंती मी तुम्हाला करणार आहे. प्रत्येक गावातून मागच्या वेळेपेक्षा जादा लीड आपला आला पाहिजे आहे, ही खबरदारी घ्या एवढी आपल्याला विनंती करतो. आणि मी सगळेच लोक संभ्रमात असतील, मीडिया असेल, माझ्याकडे बरीच लोक भेटायला येतात. म्हणून मी आजच सांगतो की आपल्या विचाराचा, बाबुराव अण्णांच्या विचारांना प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार हा यशवंत मानेच आहे. त्यामुळे उमेदवार हा यशवंत मानेच असतील त्याची आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. एक गाव मेहनत मध्ये गेलं नाही पाहिजे. कधी यशवंत मानेनं कुठल्या गावाला मत कमी पडले म्हणून त्याला काम दिलं नाही. आता एक गाव मला दाखवून द्या आमच्या तालुक्यात, एक गाव नाही. मी त्यांनी सांगितले बरोबर आहे, कारण त्यांनी अंगरपेक्षा बाकीच्या गावाला जास्त निधी देण्याचं काम केलं. कारण पुढे मी आमदार असल्यामुळे आमच्याकडचं काम धाडलीच होती. त्यामुळं तरी आजपासून तुम्ही ते कामाला लागावं एवढी मी विनंती करतो. 22,000 गेले होते, 44,000 मतदार त्यांच्या कामाची उतराई झाली. आता मी समजणार आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे एकदा आपण सगळेजण आला, सगळे जुनी माणसं आली, त्यामुळे सगळ्यांनी आता तिथं आपला अल्पोपहार घ्यावा. अल्पोपहार म्हणजे जेवण आहे, भोजन आहे, कस्तुरी मालकांचं भोजन आहे, आणि नाना खाते तुमचंही भोजन. दोन्ही प्रकारचं भोजन या ठिकाणी घेतलंय. आपण सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा आणि आजपासून कामाला लागून ज्या दिवशी उमेदवार, ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी आपल्या गावातून आपल्या सर्वोच्च मतदान घ्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे धन्यवाद.